हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. मागचा जो व्हिडिओ होता गोवाचा पार्ट 1, त्याच्या एंडिंगला तुम्ही बघितलं होतं की आम्ही अंजुना बीचवर गेलो होतो आणि तिथे भरपूर सारी गर्दी होती आणि तिथे ना मुली इतके शॉर्ट कपडे घालून फिरतात गोव्यामध्ये. खरं सांगते तुम्हाला, फॉरेनर्सपेक्षा आहे ना इंडियन मुली जास्त शॉर्ट कपडे घालून फिरतात असं माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे त्यांचं कॉपी करायला जातात आपल्या मुली, पण खरंच खूप ऑड वाटतं ते. इतके भयानक इतके शॉर्ट आणि ट्रान्सपरंट कपडे आम्ही इथे बघितले या अंजुना बीचला. कारण इथे ना जास्त करून यंग क्राऊड खूप होता आणि त्यांचे ना तसे म्हणजे सगळ्याच मुली शॉर्ट कपडे किंवा अट्रॅक्टिव्ह असे छान वन पीस काही काही छान घालतात डिसेंट. ते सगळं बघून आहे ना मला आणि सानवीला पण आम्ही जाताना असे छान वन पीस घेऊन गेलो होतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं अंगप्रदर्शन होणार नाही पण छान दिसतील असे प्रकारचे काही कपडे आम्ही लेटेस्ट फॅशनचे घेऊन गेलो होतो. ते मी घातले, सानवीने घातले, पुढे जाऊन मी दाखवेलच तुम्हाला. आणि येता येता बघू शकता एका घरावर ना मोर बसला होता आणि इथेच अगस्त्यांनी करामत केली होती. डोळ्यामध्ये त्यांनी नाही कसं माती जी बीचवरची माती असते ना ती त्याच्या डोळ्यामध्ये गेली आणि आम्ही पटकन घरी आलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो, रात्रीचं जेवण केलं. तर आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो ते हे होमस्टे आहे बघा. आपली कशी गावाकडे वाडे असतात, घरं असतात, त्याचप्रमाणे ह्यांचे सुद्धा प्रॉपर त्यांचं म्हणजे परंपरागत हे 150-200 वर्षापासूनचं घर आहे आणि त्याच्याच बाजूला त्यांनी ना असे हॉटेलसाठी 3-4 रूम काढलेले आहे आणि हे त्यांचं मेन घर आहे बघा. किती छान ना, म्हणजे प्रत्येक घराच्या समोर आहे ना अशी चेअर असलेली डिझाईन बघायला मिळेल तुम्हाला. कौलारू घरं आणि पुढे पडवी आणि आतमध्ये असे रेल्वेच्या डब्यासारखे लाईनीने रूम्स अशा प्रकारचे होते. आणि मला आज जायची सुद्धा संधी मिळाली ह्यांच्या घरामध्ये, कारण अगस्त्यला ना ह्या आंटींनी वरण भाताची सोय केली होती. त्या मला मिक्सरवर वगैरे कधी कधी बारीक करून द्यायच्या आतमध्ये त्यांच्या घरामध्ये नेऊन. आणि त्यांच्यामुळे ना अगस्त्यला कमीत कमी तिथं वरण भात तरी खाता आला, नाहीतर तो आहे ना नुसता डोसा आणि आम्ही जी चपाती वगैरे घ्यायचो ना त्याच्यावरच होता. कारण घरी कसं त्याला जास्तीत जास्त वरण भात वगैरे खायची सवय आहे किंवा दूध चपाती. आता हे सगळ्या गोष्टी थोड्याशा बारीक करूनच त्याला खायची सवय आहे अजूनपर्यंत तरी. आणि भाजी चपाती तो तसं खातो पण एवढं असं पोट भरून त्याला तेवढं जेवता येत नाही. आणि इथं गेल्यानंतर खाण्याचा त्याचा तोच प्रॉब्लेम झाला. पण असो ह्या आंटींनी त्याची बऱ्यापैकी सोय केली. 2 दिवस आम्ही इथं होतो ना, 2 दिवस त्यांनी वरण भात त्याला 2 टाईम दिले. आता त्याचे पैसे घेतले त्यांनी ती गोष्ट वेगळी. खरं आपल्याकडं कुणी लहान बाळ जेवलं असतं तर माझ्या मते तर मी तरी पैसे घेतले नसते, पण त्यांनी घेतले. आता आपण त्यांना नाव पण ठेवू शकत नाही कारण त्यांचा तो बिझनेस आहे. त्यांनी जर म्हणतात ना घास से अगर घोडा दोस्ती करेगा तो खाएगा क्या, असं आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं सगळं पोट या बिझनेसवरच आहे. त्यांना दुसरं उत्पन्नाचं काही साधन नाही आपल्यासारखं, पण त्याच्यामुळे त्यांनी पैसे घेतले, त्याच्यामध्ये त्यांची तर चूक नाही आहे. तर असो दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा सकाळी बीचवर गेलो. खरं सांगते तुम्हाला, दुसऱ्या दिवसाचा माझा संपूर्ण प्लॅन जो होता ना तो होता की साऊथ गोव्याला जायचं, साऊथ गोव्याला मस्तपैकी फिरायचं. पण तिथली जी कंडिशन बघता म्हणजे एक तर अगस्त्यचे खाण्यापिण्याचे पण हाल चालले होते आणि तिथून आहे ना बरंच लांब होतं साऊथ गोवा, म्हणजे जवळजवळ 1.5 तासाच्या अंतरावर होतं. आणि कारला 3,500-4 हजार रुपये ते लोक सांगत होते जायला आणि फिरणं वगैरे ते तर वेगळंच. तर त्याच्यामुळे म्हटलं की नको, आपण आता इथेच बीचवर वगैरे खेळूया, फिरूया, इथल्या आजूबाजूचे काही लोकेशन्स असतील ते बघूयात. तर त्याच्यामुळे आम्ही काही कुठे लांब जायच्या फंदात पडलो नाही. तिथे बीचवर गेलो आणि मस्तपैकी हा एक वन पीस मी ऑनलाईन खरेदी केला होता. याची लिंक मी तुम्हाला देणारच आहे. याच्यासाठी एक सेपरेट मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. आणि जे जे काही मी कपडे इथे घातले किंवा घेतले ते सगळे तुम्हाला जर हवे असतील ना तर त्या लिंकवरून तुम्ही खरेदी करू शकता. मी नक्की त्याचा शॉर्ट व्हिडिओ ॲड करणार आहे. आणि डान्स केला होता मी, त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकला होता. तर त्याचं हे कसं मी शूटिंग वगैरे केलं तर ते जस्ट तुम्ही इथं बघू शकता. आणि सानवीने परत एकदा भिजण्याचा कार्यक्रम केलेला आहे, कारण सानवीला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला की तिला कुणी रोखू नाही शकत. एकदा तिने समुद्र बघितला की ती त्याच्यामध्ये गेलीच गेली. खूप खूप पाण्यामध्ये भिजते ती. आणि अगस्त्यचं तर मातीत खेळण्याचा कार्यक्रम चालू होता, बघू शकता तुम्ही. पूर्ण नाही का मोठा खड्डा केला होता, अगदी पाणी लागेपर्यंत खड्डा केला होता त्याच्या पप्पांनी आणि तो त्याच्यामध्ये उभं राहिला होता. आणि मेन म्हणजे ती आमची जी खटारा गाडी होती पहिलीची आम्हाला लागलेली, ती ना मी आणि अगस्त्यने जाऊन चेंज करून आणली. आणि इथे एक आहे ना गडबड झाली की मी सानवीला आणि त्याच्या पप्पांना न सांगताच गेले गाडी चेंज करायला. मी म्हटलं की त्याला ना मी दूध बिस्किट खायला घालून आणते. दूध बिस्किट खायला घालून आणेपर्यंत रिटर्न करायचा टाईम झाला होता पहिली गाडी. तर मग म्हटलं की चला पहिलं रिटर्न करून येऊया, गाडी चेंज पण करता येईल
आणि हे काही मी त्यांना सांगतच नाही बसले की मी चेंज करायला चालले गाडी. आणि इकडं हे दोघं जण मला तिथे बीचवर शोधत बसले. सान्वी एवढी टेन्शनमध्ये आली की बस काय सांगायला नको, बिचारी पार रडकुंडीला आली. आणि नंतर मग मी गाडी चेंज करून वगैरे परत बीचवर आले. थोडंसं आम्ही तिथे जेवलो आणि अगस्त्य झोपून गेला. सान्वीला म्हटलं की चल आता आपण काही इथं बसायचं नाही, आपण मस्तपैकी गाडी काढू आणि छानपैकी शॉपिंग वगैरे करून येऊ. कारण म्हणजे काहीच आम्ही करत नव्हतो ॲक्च्युली बघायला गेलं तर त्याच्यामुळे सानीचे पप्पा म्हणले की जा, मी मस्तपैकी AC लावून याला घेऊन झोपतो आणि तुम्ही जाऊन छानपैकी शॉपिंग करून या. तर आम्ही गेलेलो आहे अंजुना मार्केटमध्ये. तिथे ना खूप मोठं मार्केट आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर ह्या वस्तू आहे ना तुम्हाला गोव्याच्या रस्त्यावर कुठेही फिरत असताना साईडला दिसतील, पण मार्केटमध्ये जाऊन बघणं खूप म्हणजे छान वाटलं मला. कारण आम्हाला कपडे वगैरे पण घ्यायची होती मुलांसाठी, तर त्याच्यामुळे ना इथं बघायला गेलो आम्ही. खूप मोठं मार्केट आहे आणि प्राईस तर ऑफकोर्स आता गोवा आहे म्हटल्यानंतर प्राईस भरपूर असतात. तर मी काही जास्त खरेदी करण्याच्या फंदात पडले नाही. ये ते शर्ट बघू आदुरुबुल काय लागलं मला, दाखव तुझं पाय दाखव. कितीच येते मुलाची इथं गाडी निकाले हां. तसं बघायला गेलं तर ह्या वस्तू हल्ली आपल्याकडे पण अवेलेबल झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मी शॉपिंगच्या फंदात काही जास्त पडले नाही. कारण ओझं एवढं कोण आणणार हा मोठा प्रश्न आहे. जेवढं आपण घेऊ ना तेवढ्या बॅगा अजून फुलतात. आणि ऑलरेडी आमच्या ज्या दोन्ही बॅगा होत्या ना त्या पॅक झाल्या होत्या, बिलकुल सुद्धा जागा नव्हती त्याच्यामध्ये. आणि ओढायला आहे ना मला आणि सान्वीलाच लागणार होत्या त्या बॅगा. कारण अगस्त्यचे पप्पा अगस्त्यला घेऊन फिरणार होते. तर त्याच्यामुळे म्हटलं की उगीच मोठ्या वस्तू खरेदी करायच्या, बॅगा जड करून घ्यायच्या, त्या आणायच्या कशाने, ओढायच्या कोणी त्या एवढ्या. आणि काय होतं ना, जाताना आपण बॅगा इतक्या व्यवस्थित भरतो, अगदी पॅक दाबून भरतो, वस्तू छान बसतात. आणि येताना काय होतं काय माहिती, कुठून एवढं त्याच्यामध्ये ॲडिशनल सामान भरलं जातं. जे काय आहेत ना कपडे तीच सुद्धा त्याच्यामध्ये पुरत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही जास्त काही घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. फक्त लहान मुलांसाठी जे काही गिफ्ट्स वगैरे आहेत, ती सान्वीचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट्स घेतले आणि आलो. भैया शंखाची काय प्राइस आहे? हे मॅग्नेट कितीला आहे? आम्ही आहे ना नेमकं उन्हाच्या टायमाला गेलो होतो शॉपिंगला. आणि आपल्या इकडचं उन्हाचं आहे ना एवढा त्रास होत नाही बघा. ऊन येताना तेवढाच घाम पण येतो, पण अशा पद्धतीला जिथे म्हणजे नाही का किनारपट्टी असते, समुद्र किनारा असतो, तिथलं ऊन आहे ना असं अक्षरशः चटके देत असतं अंगाला. तर उन्हात आहे ना जास्त फिरावं असंच वाटत नव्हतं. नाही ना आम्ही 2-3च्या म्हणजे उन्हाच्या भरात आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळे पटापट जे काही घ्यायचं होतं आम्हाला घेतलं आणि त्याच्यानंतर घरी आलो. आणि जीव पण टांगणीला लागला होता, अगस्त्य तिथं उठून बसतोय का काय, उठून बसतोय का काय. आम्हाला इथून आहे ना वॅगाटार बीच, बागा बीचला पण जायचं होतं दोघींना, पण अगस्त्यसाठी आम्ही जास्त काही फिरत बसलो नाही. मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे करून आल्यानंतर मी आणि सान्वी मस्तपैकी फ्रेश झालो. अगस्त्य तोपर्यंत उठून बसला होता. थोडंसं आम्ही चहा पाणी नाश्ता केला जरा आणि पुन्हा एकदा संध्याकाळी बीचवर आलो. कारण दुसऱ्या दिवशी आज सकाळी आम्हाला निघायचं होतं. 11-11:30लाच मी आहे ना गाडी बोलवली होती आणि त्याच्यामुळे माहिती नव्हतं की सकाळी बीचवर जाता येईल का नाही येईल, म्हणून आम्ही ना संध्याकाळी पुन्हा एकदा बीचवर गेलो. आणि साऊथ गोव्यातले जे काही पॉईंट्स मला बघायचे होते ते सगळे मी मिस केले होते, पण काही हरकत नाही. मुलं माझी खुश झाली पाण्यामध्ये खेळून. समुद्रकिनारी आम्ही 2 दिवस छान रिलॅक्स केलं. मला असं वाटतं की खूप छान आमची अशी रिलॅक्स छान ट्रिप झालेली आहे. आणि मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा काय ती त्यांची पुन्हा एकदा फिरायला जातीलच किंवा आपण त्यांना न्यूज. आणि हा असा मस्त सनसेट, न विसरता येणारा सनसेट बघायला आम्ही पुन्हा एकदा गेलेलो आहे. आणि कधी कधी काय होतं ना, आपण एकदम सूर्य खाली समुद्राला टेकायची वाट बघतो आणि तो सनसेटचा पॉईंटच मिस होऊन जातो. माझं ना बऱ्याचदा तसं झालेलं आहे, त्याच्यामुळे मी काही वाट नाही बघत बसले. पूर्ण सगळं सनसेटचं जे शूटिंग आहे ना ते मी काढलं. आणि इथं बघू शकता तुम्ही एकदम अगदी शेवटाला गेलेला आहे, सूर्य समुद्राला टेकलेला आहे आणि किती विलोभनीय दृश्य आहे सनसेटचं. खरंच खूप छान वाटतं. आणि सान्वी आहे ना इथे शिंपले, शंख ते गोळा करण्यामध्ये एकदम
हे झाली होती, कारण तिने ना म्हणजे तसं बघायला गेलं तर गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर म्हणजे ह्या किनाऱ्यावर तरी आहे ना जास्त शंख शिंपले काही दिसले नाही. जसं कोकणातल्या बघा समुद्र किनाऱ्यावर आपल्याला खूप शंख शिंपले सापडतात, तसं इथे तरी आम्हाला काही सापडलं नाही. त्याच्यामुळे तिला एखादा दुसरा दिसला ना की ती गोळा करून माझ्याकडे आणत होती. मी पर्समध्ये ते गोळा करत होते. छान वाटतात ना शंख शिंपले गोळा करायला समुद्र किनाऱ्यावर. Place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's hard to pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place, see, cause everybody wanted to. तर 2 दिवस मुलांनी मस्तपैकी समुद्रकिनारी रिलॅक्स होण्याचा, भिजण्याचा आनंद घेतला. आम्हाला सुद्धा त्यांचा आनंद बघून आम्हाला पण आनंद झाला. काय ते लोकेशन बघायचं, इकडं तिकडं फिरायचं उन्हामध्ये, त्यापेक्षा जाऊ दे. भरपूर इच्छा होती माझी फिरायची, पण ते फिरता नाही आलं. पण असो, लहान मुलं असतात तोपर्यंत आपण स्वतःला कंट्रोल केलेलंच बरं. कारण आल्यानंतर अगस्त्य आजारी पडला. मी असं म्हणणार नाही की फिरायला गेलो त्याच्यामुळे आजारी पडला, पण आल्यानंतर आहे ना त्याला जरा थोडंसं त्रासच झाला. तर असो, दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता मी 4 व्हीलर बोलवली होती. ॲक्च्युली मडगावपासून आम्हाला रेल्वे होती 3 वाजताची, 3-3:30 वाजताची काहीतरी पुण्यासाठी. तर मडगावला जायला लागणार होता 1.5 तास. तर मी म्हटलं की एवढं 1.5 तास ट्रॅव्हल करून जायचं गरमाईचं उन्हातानाचं 4 व्हीलरमध्ये, एक तर मला तर उलट्या वगैरे होतातच आणि मुलांना पण त्रास होणार. तर त्याच्यामुळे थिविम स्टेशन होतं आमच्या हॉटेलपासून जवळच अर्ध्या तासाच्या अंतरावर. थिविमपासून मडगावला म्हटलं छोटी ट्रेन जाते ना, लोकल ट्रेन, तर त्याच्यामधनं आपण जाऊया. तर मी ती ट्रेन बुक केली. तर त्याच्यामुळे आम्हाला 4 व्हीलरमधून थिविम स्टेशनला आम्ही गेलो 4 व्हीलरने. अर्धा तास आम्ही तिथे पोहोचलो आणि जाऊन बघतो तर काय बापरे, तिथे बाकीच्या गाड्या ज्या आहेत ना 4-4 तास लेट होत्या. म्हटलं की झालं आता कल्याण. ही जर गाडी आता आमची लेट झाली तर पुढची आम्हाला पुण्याची ट्रेन पकडायला खूप अवघड होऊन जाईल आणि फायनली मला 4 व्हीलरच करायला लागेल. 1.5 तासाचं अंतर पार करून जावं लागेल, त्रास सहन करत जावं लागेल. आणि ते किती गोंधळ होतो ना, ऐन लास्ट मोमेंटला जर ट्रेन आपल्या पुढं मागं झाल्या तर 4 व्हीलर बुक करायची अचानक आणि ते सगळं पुन्हा एकदा ओढत सामान न्यायचं. आणि इथे ना सामान थिविम स्टेशनला आम्हाला ओढताना खूप त्रास झाला मला आणि सानवीचं तर पूर्ण ती आहे ना गळूनच गेली. तिला इतका ओढायचा त्रास झाला, कारण आहे ना पूर्ण वरती जायचं होतं. वरचा ब्रिज असतो ना, त्या ब्रिजवर जाऊन आम्हाला प्लॅटफॉर्म क्रॉस करायचं होतं. तर थिविम स्टेशनला जरा थोडंसं थकल्यासारखंच झालं आम्हाला त्या बॅगा ओढून, कारण येताना आम्हाला बॅगा अजिबात ओढायला लागल्या नाही. गाडीतून एअरपोर्ट म्हणजे रिक्षातून एअरपोर्टवरून ट्रॉलीतून बॅगा सरळ आमच्या हॉटेलच्या गाडीमध्ये. तर येताना काय ओढायला नाही लागलं. इथं मात्र खूप ओढायला लागल्या गाड्या, हे आम्हाला ट्रॉल्या आमच्या. आणि मग इथून नशिबाने आमची एक 10-15 मिनटं 20 मिनटं लेट झाली ट्रेन, पण आम्ही वेळेत आमच्या ज्या मडगाव स्टेशन आहे ना तिथे पोहोचलो. आणि फायनली माझा जीव भांड्यात पडला की चला एकदाच आम्ही ट्रेनच्या इथे पोहोचलो. आणि मग येताना आम्हाला ट्रेनमध्ये खरं माझं चुकलं, ट्रेनमध्ये स्लीपर कोच मी बुक केला. थोडंसं AC 3rd क्लास AC तरी ॲटलिस्ट बुक करायला पाहिजे होतं, कारण येताना एवढी भयानक गर्दी होती त्या काय ते नसरुद्दीन काझरुद्दीन एक्सप्रेसला.
कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है। मे आई हैव योर अटेंशन प्लीज। ट्रेन नंबर 12051। अगस्त्य, तर तुम्हाला पण मी सांगेल की तुमच्या बरोबर जर लहान मुलं वगैरे असतील ना तर शक्यतो थर्ड क्लास AC अशाच पद्धतीचे डबे तुम्ही बुक करा. कारण जनरल स्लीपरमध्ये आपण गेलो ना तर खूप लोक घुसतात आणि रात्रीचा जर प्रवास असेल ना तर खरं सांगते खूप लोक घुसतात. आणि आम्हाला जे सीट मिळालं होतं ना स्लीपर कोचमध्ये ते एकदम बाथरूमच्या जवळचं जे असतं ना तो डबा आम्हाला ते कोच मिळालं होतं. तर त्याच्यामुळे तिथं ना येणारे जाणारे रस्त्यात उभे राहणारे इतके लोक होते ना, इतके पॅसेंजर होते की बस काय सांगायला नको. आणि रात्रभर मी जागी होते कारण काही सांगता येत नाही ना, आपण जर डोळा लागून गेला झोपलो आपण आणि अगस्त्य तिथे झोपला आणि कुणी उचलून नेलं वगैरे तर ट्रेनमध्ये खूप भीती वाटते कारण असे इन्सिडेंट भरपूर झालेले आहेत. तर मडगाव स्टेशनला आम्ही पोहोचलो, ट्रेनमध्ये बसलो. हे बघू शकता चॉकलेट तुम्ही, कॅनडावरची चॉकलेट आहे. ते ज्या आंटी आहे ज्यांची आम्ही राहिलो होतो ना त्यांनी मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणून चॉकलेट्स दिले. ट्रेनमध्ये बसलो आम्ही आणि निघालो. आता तुम्हाला एक सांगेल मी, कधी पण ट्रेनचा प्रवास करायचा असेल आणि जेवणाचं जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर झोमॅटोची खूप छान सर्व्हिस आहे. तुम्ही आपलं पुढचं जे स्टेशन आहे म्हणजे ज्या स्टेशनवर तुम्हाला हे हवं असेल ना जेवण हवं असेल म्हणजे टायमिंग बघायचा की ह्या टायमिंगला आपण या स्टेशनला पोहोचणार आहोत आणि त्यानुसार तुम्ही जर पहिलंच ऑर्डर करून ठेवलं ना झोमॅटोवरून आरामात तिथे आपलं जे जेवण आहे ना ते येतं. तर आम्ही त्याच पद्धतीने मागवलं होतं, बघू शकता तुम्ही. फक्त एक लक्षात घ्या, ट्रेन चालू व्हायच्या अगोदरच पटकन बुक करून टाका तुम्ही, कारण ट्रेनमध्ये एकदा बसलो ना की रेंज येत नाही आणि हे बुक होत नाही बरं का. तर आम्ही कसं तरी जिथे रेंज येईल तिथे बुक करून घेतलं. पण तुम्हाला जर लांबचा प्रवास करायचा असेल ना तर तुम्ही काय करा, झोमॅटो ओपन करायचं, त्याच्यात त्यांना ऑटोमॅटिकली डिटेक्ट होतं की आपण ट्रेनमधून प्रवास करतोय आणि कुठल्या स्टेशनला किती वाजता तुमची ट्रेन पोहोचणार आहे हे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये येतं आणि तुम्ही तुमची फूड जे काय आहे ते ऑर्डर करू शकता. तर हे मला सानिकच्या पप्पांनी सांगितलं आणि मी ट्राय केलं आणि खरंच खूप छान क्वालिटी मिळाली बरं का. मला असं पण नाही क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, खूप मस्त असं जेवण मिळालं आणि एकदम ऑन टाईम त्या स्टेशनला आम्ही पोहोचलो की 1 मिनिटात तो माणूस लगेच आतमध्ये चढला गाडीमध्ये आणि आम्हाला झोमॅटोवाल्यांनी छान असं फ्रेश जेवण दिलेलं आहे. तर ट्रेनमधल्या जेवणापेक्षा हे जे जेवण आहे ना हॉटेलमधलं जेवण ते खरंच खूप छान आहे. तर अशा प्रकारे आमचा ट्रेनचा प्रवास झाला आणि पहाटे 5 वाजता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि त्याच्यानंतर ऑटो रिक्षा करून घरी आलो. तर अशा प्रकारे आमची शॉर्ट आणि स्वीट अशी गोवा ट्रिप झालेली आहे. आता मला माहिती आहे तुम्ही नाराज झाला असताल की जास्त स्पॉट्स वगैरे बघायला मिळाले नाही, पण काळजी करू नका. साऊथ गोव्याला आम्ही जी मागच्या वेळेची जी ट्रिप केली होती ना त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेल. त्याच्यातून तुम्हाला साऊथ गोव्यामधले सगळे लोकेशन्स बघायला मिळेल. माझे जे जुने व्हिडिओज वगैरे आहे, फोटोज आहेत ना ते मी सगळे कलेक्ट करणार आहे आणि त्याच्या एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यासाठी खास मी देणार आहे. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झालेली आहे, टाइम बघू शकता 10 वाजलेले आहेत जवळजवळ. 5 वाजता आल्यानंतर मस्त गरमागरम पोहे केले आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि त्याच्यानंतर मुलांना घेऊन 2 तास झोपले होते मी. 9ला उठले आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी डोक्यावरून स्वच्छ अशी आंघोळ केलेली आहे. बाहेर गेले की आंघोळीचं खूप म्हणजे हालच होतात तसे. आणि कपडे बघू शकता, ही सगळे आता हे बॅगमध्ये याच्यामध्ये सगळे कपडे ही अशी धुवायची पडलेली आहे. आज 2 तरी कमीत कमी मशीन होतील. आणि मी काय करत असते ना, नाही वापरली सगळी कपडे मी मशीनला धुवून टाकते. जेवढी नेलेली असतात ना बॅगेमध्ये सगळी धुवून टाकते मी, कारण एकमेकांचं नाही म्हणलं तरी नाही का त्या कपड्यांचा वास लागतोच. तर त्याच्यामुळे आहे तशी सगळीची सगळी बॅग मी धुवायला टाकत असते. तर चला आता आज खूप जास्त कामं आहेत. मेन म्हणजे आता मुलांना स्वच्छ दोघांना आंघोळ घालायची आहे डोक्यावरनं आणि त्याच्यानंतर कपडे वॉशिंग मशीनला घालायचे आहे. आज आहे 26 जानेवारी. सर्वांना 26 जानेवारीच्या गणतंत्रता दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अगस्त्यमन, वंदे मातरम. याने आलेले बघा सगळं तोंडाला वॅसनील चोळलंय. अरे काही गालाला चोळलंय. आम्ही त्याला झोपताना थंडीत लावत होतो ना गालाला तोंडाला, त्याला ते बॅगमध्ये ना वॅसनीलचा डब्बा सापडला. मी वॅसनील घेऊन जायचे ना, तर
तिकडे वॅसनील घेऊन गेलेले. आता जशी मी बॅग ओपन केली ना त्यांनी वॅसनीलचा डब्बा काढला. मी आंघोळीला जाऊन येईपर्यंत त्यांनी सगळ्यात तोंडाला वॅसनील फासलंय. तर असो त्याला ना मी आता गरम गरम वरण भात केलेला आहे. खूप जास्त त्याला जेवणाचं जे काही झालं ना ते मी तुम्हाला सांगेल. त्याचे ज्या काही परिस्थिती झाल्या निर्माण ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर असो चला गरमागरम वरण भात चारते माझ्या बाळाला आता पोट भरून. आंघोळ घालते स्वच्छ. आणि अशा तऱ्हेने ट्रिप आमची एंड झालेली आहे. आणि आता पुन्हा एकदा बॅक टू वर्क. पण म्हणतात ना होम स्वीट होम. वाईट नाही वाटत आहे की ट्रिप एंड झाल्याचं. घरी आल्यानंतर छान पण वाटतं ना. घराची ओढ काहीतरी वेगळीच असते आपल्या. तर आता मुलांना घेऊन पुन्हा एकदा जे काही रुटीन आहे आपलं ते चालू करायचं. शाळा, अभ्यास, घरची कामं, व्हिडिओची कामं परत एकदाच चालू सगळं. तर चला आपला व्हिडिओ तुम्ही गोव्याची सगळं व्हिडिओ जे आहे तो पूर्ण बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला ना मी आता जरी आम्हाला ह्या वेळेला काही जास्त फिरता आलं नाही तरी पण ना मी गोव्याचे जे बेस्ट प्लेसेस आहेत ना ते मी तुम्हाला शेअर करेल एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. कारण जसं मी सांगितलं आम्ही ऑलरेडी एक्सप्लोअर केलंय गोवा भरपूर. आणि तेव्हाचे फोटो व्हिडिओ पण आहेत. तर ते टाकून ना मी तुमच्याशी गोव्याचे जे बेस्ट प्लेसेस आहे ना ते मी तुमच्याशी शेअर करेल नक्की. शॉर्ट व्हिडिओ बनवेल मोस्टली. तर नक्की तो सुद्धा बघा. तर चला तुमची रजा घेते आणि सगळ्यांनी काळजी घ्या मैत्रिणींनो. आपले व्हिडिओज बघत राहा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. No, it'll never be